नमस्कार, मी सेजल श्याम पाटील। मी आर्य पोद्दार मेडिकल कॉलेज मुंबई इथे शिक्षक आहे। माझं BMSचं फर्स्ट इयर चालू आहे। मी 11वी-12वी पासून शिंदे सरांच्या कोचिंगमध्ये शिकत आहे। आणि सरांनी मला सुरुवातीला स्कॉलरशिप वगैरे दिलेली होती। जेव्हा 10वी नंतर मग कुठे आपण ॲडमिशन घ्यायचा हा विचार चालू होता, तेव्हा शिंदे सरांचे ऑनलाईन क्लासेस मला मिळाले होते। तेव्हा ऑनलाईन क्लास करून ज्या प्रकारे सर ट्रिक्स वगैरे सांगायचे, त्याबद्दल 10वीचेच काही चॅप्टर सरांनी खूप इंटरेस्टिंगली आम्हाला शिकवले होते। मग तेच पाहून आम्ही इथे ॲडमिशनसाठी आलो होतो। तेव्हा सर म्हणले की जर तुम्ही एका टेस्टमध्ये क्रॉस करशाल तर तुम्हाला स्कॉलरशिप देखील दिली जाईल। तर तेव्हा त्या स्कॉलरशिपमध्ये पास होऊन सरांनी आम्हाला स्कॉलरशिप दिली होती 11वी-12वीसाठी। तर तिथून आम्ही सरांच्या कोचिंगमध्ये ॲडमिशन झालो। मग तिथून पुढे जेव्हा पण सर शिकवायचे तेव्हा सर नॉर्मल टीचरसारखे फक्त NCERT रीडिंग वगैरे नाही करायचे। सरांच्या टीचिंगमध्ये एक वेगळाच अंदाज होता। सर प्रत्येक लाईनला व्यवस्थित MCQ वाईज कसं कन्वर्ट करता येईल हे सर नेहमी पाहिजे। सरांचं म्हणणं होतं की बायोलॉजी फक्त रट्टा मार नसायला हवी। बायोलॉजीला तुम्ही कन्सेप्ट वाईज समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ती प्रॉपर जास्त आणि व्यवस्थित प्रकारे समजली जाईल। आज पण जेव्हा आम्हाला मेडिकल कॉलेजेसमध्ये फिजिओ वगैरे शिकवलं जातं, ॲनॅट शिकवलं जातं, तेव्हा आम्हाला सरांचे ट्रिक्स आणि सरांनी काय काय सांगितलं होतं हे आजही आम्हाला आठवत येतं। दररोजच्या दररोज आमचे MCQ सॉल्व्ह करून घ्यायचे सर स्वतः असर्शन अँड रिझन एट द एंड ऑफ द सेशन सर स्वतः बनवून आम्हाला क्रिएट करून सांगायचे। आजचा जो टॉपिक झालेला आहे त्या टॉपिकमध्ये कोणत्या प्रकारे कशा प्रकारे तुम्हाला MCQ बनवून दिले जातात हे देखील सर आम्हाला बनवून सांगायचे, जेणेकरून घरी जाऊन तुम्ही किती वेळ कसा अभ्यास करायला हवा याचं नॉलेज देखील सर आम्हाला द्यायचे। असं करून दर रविवारी आमच्या एक्झाम्स व्हायच्या। त्या एक्झाम्समध्ये मग सर आमचे सेशन्स घ्यायचे की तुम्हाला कोणता क्वेश्चन्स हार्ड गेले। त्याच्यानंतर सर आम्हाला कॉंग्रॅच्युलेट पण करायचे। जेव्हा दर रविवारी आमच्या टेस्ट वगैरे व्हायच्या त्या टेस्टमध्ये बेस्ट 10 लोक जे 10 लोक आहेत त्यांना उभं केलं जायचं व त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जायच्या। याने कुठं ना कुठं तरी आम्हालाही असं वाटायचं किंवा खाली बसलेल्या विद्यार्थ्यांनाही नेहमी असं वाटत राहायचं की नाही आपल्यालाही आपलं बेस्ट द्यायचं आहे। तर सरांचं नेहमी हे असं होतं की त्यांनी कधी कम्पेअर नाही केलं की हा चांगला विद्यार्थी हा खालचा विद्यार्थी। त्यांनी नेहमी प्रत्येक व्यक्तीला सेमच ट्रीटमेंट दिलेली आहे। जेवढे पण पॅरेंट्स वगैरे यायचे सर त्यांच्या सगळ्यांशी बोलायचे, व्यवस्थित कम्युनिकेट करायचे। प्रत्येक स्टुडंट जो असेल त्या प्रत्येक स्टुडंटला समजून घ्यायचे, त्यांच्याशी बोलून घ्यायचे, असे सरांनी आम्हाला ट्रीट केलेलं आहे। AIBच्या टीमने देखील आम्हाला खूप जास्त हेल्प केलेलं आहे। प्रत्येक DP वगैरे असो किंवा मॉड्यूल वगैरे घ्यायचे असेल किंवा काही आमचे डाऊट्स वगैरे असतील तर त्याच्यासाठी सरांची वेटिंग वगैरे असेल किंवा आम्हाला लायब्ररीमध्ये बसायचं असेल तर काही गरज लागली तर तेव्हा AIBच्या टीमने देखील आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे। सो थँक्यू सो मच AIBच्या टीमला सुद्धा आणि शिंदे सरांना सुद्धा की त्यांच्यामुळं जे आमचं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं ते कुठं ना कुठे सक्सेसफुल झालेलं आहे। सो थँक्यू सो मच।